दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। वनी ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधं उघड्यावर टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30च्या सुमारास उघडकीस आलाय। या औषधांमध्ये विविध प्रकारच्या गोळ्या, इंजेक्शन, सुया आणि अन्य वैद्यकीय साहित्याचा समावेश होता। एवढंच नाही तरी विल्हेवाट रुग्णालयाच्या आवारात व रहिवासी परिसरालगत करण्यात आली। त्यामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे। वैद्यकीय नियमानुसार मुदतबाह्य औषधांचा नाश करताना विशिष्ट प्रक्रिया, वर्गीकरण आणि सुरक्षिततेचे निकष पाळणे बंधनकारक आहे। मात्र वनी ग्रामीण रुग्णालयात ही नियमावली पाळण्यात आली नसल्याचं स्पष्ट दिसतंय। हा प्रकार एखादी साधी चूक नसून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षा यांचा गंभीर मुद्दा आहे। या घटनेमुळे वनी ग्रामीण रुग्णालयाच्या एकंदरीत कारभार आणि तेथील प्रशासकीय जबाबदाऱ्या या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात। या रुग्णालयात यापूर्वी अनेक समस्या सातत्याने समोर आल्या आहेत। वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, औषधांच्या वितरणातील गोंधळ, वीज व स्वच्छतेची अडचण आणि एकंदरीत व्यवस्थेतील अनास्था यामुळे हे रुग्णालय समस्यांचे केंद्रबिंदू बनलंय। या प्रकरणावर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोनाली गायधनी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की हिमोडायलिसिस सेंटर सुरू करण्याच्या तयारीत ट्रॉमा सेंटरमध्ये स्वच्छता करताना नजरचुकीने काही मुदतबाह्य औषधं जाळण्यात आली। ही बाब लक्षात येताच संबंधित कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली असून अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी निर्देश देण्यात आले आहेत। मात्र इतक्या गंभीर प्रकाराला केवळ नजरचूक म्हणून दुर्लक्षित करता येईल का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। या प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कार्यवाही होणार की नाही याकडे स्थानिकांचे आणि आरोग्य विभागाचे लक्ष लागले। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।